2000 रुपये, धर्मेजी पाटील यांच्याकडून 2000 रुपये, आनंदजी पाटील यांच्याकडून 2001 रुपये या सर्व देणगीदारांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. जावेत मॅचच्या दिशेने जिथे सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती आक्रमकतेचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. एका बाजूला विकास आणि दीपक ही जोडी आपण पाहतोय. तर पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कल्पेश मात्र दाखल झाला या फर्स्ट ओव्हर मध्ये. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आता दुसरा चेंडू असेल. कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला ओव्हर द विकेटने. ऑफ साईडला स्टेअर केला जातो इंटू दी गॅप मध्ये. नक्कीच बॅकआउट ऑफ पॉइंटला चेंडू क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होता. तो आउटफील्ड मात्र त्या ठिकाणी स्लो आहे. दोन साईडवरती मात्र समाधान या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. या दुहेरीच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये नक्कीच 50 धावा चेस केल्या गेल्या एनसीसी नारिंगी ब संघाच्या मदतीनं. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. ती म्हणजेच धीरजची महत्वाचं योगदान मात्र नक्कीच पाहायला मिळालं. पॉवर पॅक परफॉर्मन्स मात्र नक्कीच दाखवलं धीरजने. अप्रतिम ऑफ कटर होता. इन कटर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इन कटरवरती फलंदाजीला बीट केलं गेलं. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ सारा. पहिल्या षटक प्रगती पथावरती कोणताच मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश पहिले षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. षटंपूलचा फटका मिड विकेटला मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल करतोय. सर्व चेंडू निघून जाईल डीप मध्ये. तत्पूर्वी तशक चेंडूला फील्ड करतोय. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा का रोखू शकत नाहीयेत. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 5 या आकड्यावरती. 5 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. या मैदानामागे सुद्धा मात्र आयोजकांची अफाट मेहनत आपण पाहतोय. गेले 1.5 ते 2 महिना मात्र नक्कीच या आयोजकांनी नक्कीच प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे घेतलंय आणि एक सुंदर स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये जागा मात्र निर्माण केलाय आणि ते मात्र प्लेड ऑन झाला आणि सरळ चेंडू मात्र नक्कीच जाऊन आदलला यष्टनवरती प्लेड ऑन झालाय. विकेट जातोय. फलंदाज गॉन. पाच चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकामध्ये. कल्पेश कोणताच मार्कवरती दाखल होईल. आतापर्यंत मागच्या 5 चेंडूंमागे नक्कीच फलंदाजाला त्रस्त केला. कारण माहिती आहे आतापर्यंत ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी मात्र नक्कीच पोषकदायक राहिलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी घेतोय. कारण कल्पेशकडे चांगला अनुभव आहे. तोच अनुभव या ठिकाणी दाखवला जातो. आता फलंदाजांना सुद्धा नक्कीच आपला अनुभव इथून दाखवावा लागणार आहे. 6 षटकांचा सामना आहे. त्यामुळे 6 षटकांमध्ये एक मोठं टार्गेट तुम्हाला उभं करावं लागणार आहे. फुल टॉस ऑन साईड नक्कीच टर्न केला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. टिपमध्ये नक्कीच मिड विकेट आहे. चेंडूला फील्ड करते तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण केल्यात इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती मात्र लागले गेले 7 या आकड्यावरती. 7 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये वसी विरार गट आपल्याला पाहायला मिळेल. एक गाव एक संघातील मात्र नक्कीच मातब्बर संघ मात्र एकमेकांसमोर भिडतील. त्याचबरोबर स्वतः आयोजक अर्थातच घरचा संघ सुद्धा मात्र इन ॲक्शन मध्ये असेल उद्याच्या दिवसामध्ये आणि आतुरता लागलाय. कारण स्वतः आयोजक मात्र नक्कीच इन ॲक्शन मध्ये असतील उद्याच्या दिवसामध्ये. त्याचा दिवस जर पाहिला नक्कीच वसी विरार हा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये चंदनसर गट आपल्याला पाहायला मिळतोय. चंदनसर विभागातील मातब्बर 8 संघ मात्र या ठिकाणी सहभागी झाल्यात. त्यांचा सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. कारण मोठा सहभाग त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखवला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती. 7 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दीपकला मात्र नक्कीच आमंत्रित केले दुसरं षटक फेकण्यासाठी.
समोर फलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकची विकेट गेल्यानंतर नक्कीच ज्या धावा येत होत्या त्या धावांचा ओघ मात्र कमी होताना पाहायला मिळाला. स्विचिटचा फटका, ग्रेट शॉट ऑफ द मॅच, सरळ चेंडू मात्र निघून जाईल. थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावांकरिता चौकार. अप्रतिम फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. ग्रीप चेंज केली गेली, बॉडीला स्विच केला आणि त्यानंतर जो मोठा गॅप होता बॅकआउट ऑफ पॉईंट आणि थर्ड मॅन मध्ये तिथून चेंडूला क्लिअर केलं. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत मात्र या ठिकाणी केलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 11 आकड्यावरती 11 रन स्कोर करते आकडे गेल्यात. नेल्सन आकडा स्कोर करते पाहायला मिळतोय. 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. 1 विकेट गमावलाय आणि 1.1 षटकाच खेळ आतापर्यंत झालाय. ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला जातोय. रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. सिंगलवरतीचा समर्थन या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पण तो चांगला नक्कीच स्विचिटचा फटका मात्र आला तो म्हणजेच विकेटच्या बॅटमधनं. त्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे कारण एक मोठी टोटल तुम्हाला स्कोर ती उभी करायची असेल तर त्या प्रकारची फलंदाजी करणं मात्र नक्कीच बंधनकारक असेल. पुलचा फटका कॉन्फिडंटली नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर पकडला जाईल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट जाईल. सेकंड विकेट गॉन नाव. दुसरा धक्का लागलाय टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला. गॉन. पोचेल फुलकावरती 24 आकड्यावरती 24 रन स्कोर करते आकडे गेल्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजाने नक्कीच स्वतःला इम्प्रूव्ह केलं कारण 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर नक्कीच या चेंडूवरती सिंगल मात्र घेण्यास भाग पडलं फलंदाजाला. एका बाजूला महेशला आपण पाहतोय. एक हार्ड हिटर फलंदाज नक्कीच आहेत. दुसऱ्या बाजूला विकास. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू निघून जातोय. सिलमडॉनला एकदा रोखू शकत नाहीत. एकदा मात्र पूर्ण केले गेले. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानाच्या आतमध्ये. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. नुकताच त्यांची स्पर्धा पार पडली. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2024 एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली. नक्कीच एक दिवस संरक्षण करण्याची संधी मात्र नक्कीच मिळाली होती. आयोजकांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. याचा प्रयत्न झाला होता. स्वतःवरती नाराज मात्र नक्कीच दिसतोय विकास कारण थोडेसे लेझी राहिले, थोडेसे वीक होते. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. आता शेवटचा अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. तुर्केशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. सुंदर स्पर्धा मात्र पाहायला मिळाली. शिरगाव चषक श्रीकांत भोईर सर असतील, त्याचबरोबर धनंजय पाटील सर आणि संपूर्ण आयोजन कमिटी. स्विचिटचा फटका यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सर्व चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग स्टॉप फ्रीजनला तिसरा चौकार मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. का पाहायला मिळाला नाही का तर नाही. नक्कीच चेंडू स्टॉप झालाय. चांगल्या तशी मात्र पाहायला मिळालं. एकच धावेवरती मात्र नक्कीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 26 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. तेव्हा संधी डीजेला.
तब्बल 12 धावा येताना पाहायला मिळाला. त्यामध्ये 2 चौकार मात्र आले, जे नक्कीच धावांचा ओघ मात्र वाढला गेला. विकेटच्या बॅटमॅन चांगल्या धावा येत आहेत, सेट झालाय, क्रिकेटचा अनुभव घेतला. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये विकेटवरती टिकून राहून चांगल्या धावा जमाव्या लागणार आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 26 आकड्यावरती. 26 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिल्या चेंडूला रिस्पेक्ट मात्र या ठिकाणी दिली गेली. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू मात्र क्लिअर करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती डबल येताना पाहायला मिळाली. मागच्या स्पेलमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती कल्पेशची. आता या स्पेलमध्ये सुद्धा नक्कीच आपली छाप सोडावी लागणार आहे. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होताना पाहायला मिळालं. महेश आणि विकास या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि विकासचं कौतुक करावं लागणार आहे, कारण ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी धावा जमवल्यात. दुसऱ्या बाजूला चांगली साथ महेश यांची मिळते. स्वीप मात्र नक्कीच केलाय. लॉंग लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. आउटफील्डला स्लो आहे, त्यामुळे चेंडू मात्र नक्कीच स्टॉप झालाय. 2 धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चाललाय. तिसरी धाव धोक्याची ठरेल. धोक्याची घंटा मात्र वाजली होती स्ट्रायकिंगवरती आणि विकेट मात्र ठिकाणी जाते. महेशला मात्र पत्र लागण्यात तंबूच्या असलेला विकेट जातोय. रनआउटच्या रूपामध्ये धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकताय. तिसरा लागतोय गॉनना. संघाला नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 13 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. कल्पेश इन ऍक्शन मध्ये आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत त्याने केले आपल्या संघासाठी नक्कीच पूर्णपणे एफर्ट्स मात्र लावतोय. जी जबाबदारी त्याच्यावरती आहे ती जबाबदारी नक्कीच आतापर्यंत खरी उतरवून दाखवलाय. जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करून दाखवलाय. हुकचा फटका. लॉंग लेगला बॉल मात्र नक्कीच ट्रॅव्हल झालाय आणि सरळ निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. तर रीड केलं चेंडूला आणि त्यानंतर लॉंग लेगला चेंडू डिपॉझिट केला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 34 आकड्यावरती. ऑफ साईडला इनफिल्डच्या वर नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झालाय. कव्हर मध्ये बॉल नक्कीच ट्रॅव्हल करतोय. चौथी धाव फलकावरती लागल्या होत्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 36. 36 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. आई ग्रुप परेडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सानवी 11 जयदुर्ग रायपाडा या 2 संघांमध्ये. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो प्लीज आपण टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग एज मात्र घेतली. स्वतः यष्टी लक्ष मात्र नक्कीच गेले होते. चांगले प्रयत्न दाखवले होते परंतु 1 धाव रोखू शकत नाहीयेत. 37 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आई ग्रुप परेडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सानवी 11 जयदुर्ग रायपाडा या 2 संघांमध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी आपण उपस्थित राहायचंय. चिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील मात्र नक्कीच केले होते आणि इथे मात्र विकेट जातोय. विकास एक नक्कीच प्राइजलेस विकेट मात्र ठिकाणी मिळवलं. एक्सपेन्सिव्ह विकेट मात्र ठिकाणी पाहायला मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
घनश्याम भोईर यांची कमी कुठेतरी नक्कीच जाणवलंय, कमतरता कुठेतरी नक्कीच जाणवलंय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज दीपक आपण पाहतोय. एक विकेट दीपकच्या खात्यामध्ये नक्कीच आहे. दुसऱ्या बाजूला प्रथमेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. बॉल नक्कीच निघून जातोय काहू कॉर्नरच्या दिशेने. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा आकार रोखू शकत नाही आहेत. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचेल फलकावरती 39च्या घरामध्ये. आजच्या दिवसामध्ये नक्कीच कमी प्रमाणामध्ये षटकार मात्र पाहायला मिळाल्यात, कारण ज्या अनुषंगाने खेळपट्टी आपण पाहतोय. हुकचा फटका लॉंग लेगला नक्कीच खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा पूर्ण केले, खराब क्षेत्रक्षण झालाय. 2 धावा मात्र नक्कीच इथे कंप्लीट केल्या जाते. सिंगल डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलंय. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर जवळ चेंडू फेकून झाला जातापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती दीपकला आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये या 5व्या षटकामध्ये. दुसऱ्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी मात्र दाखवली होती. आता या स्पेलमध्ये सुद्धा तोच एक्सपिरियन्स मात्र तोच परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. डॉट बॉल निर्धारित रूपामध्ये चेंडूची सांगता झाली. 5वं षटक प्रगती पथावरती 5व्या षटकामधील 3 चेंडू आतापर्यंत हाताळून झाले आहेत. दीपकच्या माध्यमातून अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्ध विकेटने गोलंदाज दाखल होईल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला जी तीक्ष्ण नजर होती ती नजर मात्र हटली गेली. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धारित रूपामध्ये हाताळले जात आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकंदरीत 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या षटकामध्ये. धावसंख्या फलकावरती 41 रन स्कोर करते लागले गेल्यात. एका बाजूला संघ आपण पाहतोय जीवदानी गासपाडा, दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. ऑन साईड नक्कीच टर्न केले गेले बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर एकला चेंडू निघून जातोय. सिंगल तर पूर्ण झालाय, दुसरी धाव मात्र अपूर्ण जाईल आणि इथे मात्र परता लागणार आहे ते म्हणजेच राजू बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आणि संख्येच्या नावावरती नक्कीच या ठिकाणी 1000 रुपये नक्कीच अकाउंट मध्ये जमा झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या 5व्या षटकामध्ये. या सुद्धा षटकामध्ये दीपकने नक्कीच प्रभावित केलंय. म्हणजे गोलंदाजांना मात्र या स्पर्धेमध्ये बेनिफिट नक्कीच आहे, कारण खेळपट्टी ज्या अनुषंगाने मात्र बनवली गेली. चांगला चेंडू पाहायला मला इथे नक्कीच ओव्हरथ्रो झालाय. एकदा मात्र कंप्लीट केले. सिंगल वरतीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. एंड ऑफ द 5th ओव्हर 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय फलकावरती
नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र झालंय. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं मिड विकेटमध्ये. कौतुक करावं लागणार आहे. 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तुरेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 46 रन स्कोरवरती लागले जात आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. आई ग्रुप परेडपाडा, दुसऱ्या बाजूला सानवी इलेव्हन जयदुर्गा रायपाडा या 2 संघांमध्ये. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती कल्पेशला आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने कल्पेशने या स्लॉगवरमध्ये नक्कीच प्रभावित केलंय. मागच्या मॅचमध्ये NCC नारंगी बस संघाने 50 धावा मात्र नक्कीच चेस केल्या होत्या. फटका मात्र मिसटाईम झालाय. लॉंग लेगला चेंडू नक्कीच ट्रॅव्हल करतोय. तसे दूरवर आहेत, लॉंग चेस करावी लागणार आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच यशस्वी झालाय. सुखरूपरित्या 3 धावा पूर्ण केल्या. 4थी धावेसाठी इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. आता नक्कीच एक्झॅक्ट कोणता फलंदाज बाद असेल तर इथे नक्कीच तुमचं या 2 धावा असतील ना. वन शॉट असेल. टोटल 2 धावा असतील ना. येस, 2 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. टोटल 3 धावा मात्र आपण काढल्या होत्या. एक शॉर्ट रन पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 48 रन स्कोरवरती राखले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तुमचं लक्ष समोर चला टॉस या आई ग्रुप परेडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सानवी इलेव्हन जयदुर्गा रायपाडा या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. टॉस आपण करणार आहोत. आई ग्रुप परेडपाडा आणि त्याचबरोबर सानवी इलेव्हन जयदुर्गा रायपाडा दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या ठिकाणी आल्यात. आदरणीय धनंजयजी पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये आहे. त्यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व धनंजय पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस या ठिकाणी केला जातोय. छाप असा कॉल आलाय आणि छाप आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पण हवा. सानवी इलेव्हन संघ टॉस तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावा नंतर रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 60. आणि असं क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय आहे? असं ती बलाढ्य संघ आहे समोरचा, ते क्षेत्ररक्षण करून थोडं हे करायचं हे आहे. आणि असे महत्त्वाचे गोलंदाज कोणते असतील तुमच्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये? जतीन पाटील, निशान भोईर, अतुल पाटील आणि स्वतः.
पहिल्या फेरीमध्ये चांगला परफॉर्मन्स मात्र दाखवला संघाने, तर ॲज अ कॅप्टन त्यांचं कौतुक कसं व्यक्त करा? टीमचं कौतुक करावं, कारण की आमचे 9 विकेट पडले होते, 8 विकेट पडले होते. तर चांगलं झालं, आमच्याकडे विघ्नेश करून आहे, त्याच्याने मॅच जिंकवली, त्याचा अभिनंदन करून. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. जर कॅप्टन तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच बॅटिंग घेतली असती. आता मनानुसार निर्णय लागलाय, तर बॅटिंग करायची आहे, तर मॅक्झिमम टोटल काय असेल माइंडमध्ये? तेच कारण आता ओव्हर आता 5 किंवा 6 असतील, कमी केल्या जातील कदाचित, तर 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50+ जाण्याचा प्रयत्न करू. असे महत्त्वाचे फलंदाज कोणते असतील बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये? रजत आहे, उमेश, रुपेश, आकाश आणि मी स्वतः आहे. मागच्या मॅचमध्ये नक्कीच तुमचा परफॉर्मन्स मात्र नक्कीच प्रभावित करणारा होता, तर ॲज अ कॅप्टन या मॅचमध्ये सुद्धा काय संदेश द्याल आपल्या खेळाडूंना? हो नक्कीच, कारण गेल्या मॅचमध्ये चांगली मेहनत घेतली आणि आता पण एक मॅच फक्त खेळायची, त्याच्यानंतर मग फायनल क्वार्टर फायनलचा सामना होईल. आता ह्या मॅचमध्ये थोडी मेहनत घ्यावी लागेल अजून. आणि या स्पर्धेमध्ये खेळताना जो आनंद आहे तो आनंद कसा व्यक्त कराल? नक्कीच, कारण ह्या ग्राउंडवर आम्ही फर्स्ट टाइम खेळतोय आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली वालयपाड्याने, त्यामुळे आम्ही आभार व्यक्त करू. विश ऑल द बेस्ट. बॉट टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच सनवी 11 संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील नितीजी पाटील सर. ओ टू यू. थँक्यू सो मच. त्यानंतर उमेशजी नाईक साहेब महापौर आणि क्षितिजी ठाकूर साहेब युवा आमदार, बहुजन विकास मंडके यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा कानमंत्र आपण पाहू शकतात. मॅचला सुरुवात होतोय. 2 बॅटर्स कल्पेश पाटील आणि कल्पेश मात्रे अशी हा डिटेल जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मार्कवर एक अनुभवी असा गोलंदाज मिस्टर महेश हा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोट टीम. 51 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. यावेळेस चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये. सुपर चेंडू हाताळत होतोय महेशकडे गुणवत्ता आहे. एक अनुभव असणारा हा खेळाडू आपण पाहू शकतायत. तर HDIL गासपाडा चषकचे मात्र आयोजक कल्पेशजी पाटील, कल्पेशजी मात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. गासपाडाचं ते मैदान जीवदानी पायथ्याशी असल्यावर ते मैदान डोंगराच्या खाली. यावेळेस मला इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण होतील आणि श्रीगणेश केला जातोय तो आई जीवदानी गासपाडा या संघाचा. 51 धावांचा पाठलाग केला जातोय. दोन्ही मजबूत बळाढ्य संघ एकमेकांसमोर 2 हात करतात. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष आई जीवदानी गासपाडा या 2 संघांमधली कडवी लढत, कडवी झुंज. नेक्स्ट मॅच असेल सानवी 11 जयदुर्गा रायपाडा विपक्ष आई ग्रुप परेडपाडा या 2 संघांमधली लढत असेल. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये NCC नारंगी संघाने काही जबरदस्त कामगिरी केली, त्यांचंही या सामन्याकडे लक्ष असेल. बॅक टू द बॉल ऑफ हेड. यावेळेस वरून खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा अगदी सहज पूर्ण केले जात आहेत. सुपर रनिंग द बिटवीन. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाम पोचलंय 4 अंकावर. सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून झेलसाठी पारितोषिक लावलं गेलंय, आमच्यापर्यंत जरूर पोहोचवलं गेलंय. कल्पेशजी आणि संकेत हे 2 क्षेत्ररक्षक ठरल्यात. 1,000 रुपयाच्या मानकरी. फक्त एक झेल 1,000 रुपयाचा. 3 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल 4 अंकावर जाऊन पोहोचलंय. अभ्यास खोलवर टप्प्याचा चेंडू पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय. पंच मात्र सहमत नाही आहेत. सुपर कामगिरी केली जाते. यावेळेस कमबॅक करतोय तो गोलंदाज मिस्टर महेश. पंचांची भूमिका अदा करतात आमचे प्रदीपजी भोईर. चांगले स्कोरर आहेत आणि एक चांगली पंचांची भूमिका आहे. सलग 3 दिवस दुपारच्या सत्रामध्ये सातत्यानं ते ही पंचांची भूमिका अदा करतात. एका बाजूने जगदीशजी भोईर आणि जयप्रकाश करत ब्रँड ऑफ नारंगीचे हे दोन्ही पंच सुपर कामगिरी करतात. रणरत्या रखरखत्या होण्यामध्ये पंचांची महत्वाची कामगिरी. यावेळेस मात्र फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय.
चेंडू निघून जातोय आउट ऑफ पार्क. 6 धावांची मोहर उमटवलंय. कल्पेश पाटील यांच्या बॅटमध्ये येतोय दमदार षटकार. 6 धावा. करतायत ओम साई डीजे, अंकुशजी पवार ऑपरेटर चांगले ऑपरेटिंग करतायत. आमच्या विभागामध्ये गेलो तर कुंदन डीजे जबरदस्त ऑपरेटिंग करतायत. हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केलाय. सिंगल येईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल 1 षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचले 11 धावा बिनबाद. आपण पाहू शकतायत. लाईक सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नेहमी सातत्यानं या विभागामध्ये तेही चांगलं क्लिअरिटी पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून विजय मामा चषक सातत्यानं त्यांचे यूट्यूब चॅनल असतो. इथे मात्र टीमची टोटल 11. आता 30 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत 40 धाबा. मार्कवर आले गोलंदाज विजय. संघाला विजय प्राप्त करून देईल का यावेळेस महिला पहिल्या चेंडूवर पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धाबा इथे परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धाब्याची टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 13. एकही चेंडू सध्या फेस करता आला नाहीये. कल्पेश मात्र एका बाजूने आहेत. षटक क्रमांक 2 मार्कच झालंय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 या अंकावर. 13 धाबा स्कोरबोर्ड. विजय संघाला विजयश्री प्राप्त करून देईल का? नावाप्रमाणे दमखम दाखवेल का? हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबलने विजयश्री प्राप्त करू शकते. त्याला माहिती आहे. एक कल्पेश पाटीलकडे चांगला अनुभव. दुसऱ्या बाजूने कल्पेश मात्रे अशी इवन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. गासकोपडी संघाकडनं टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते 14 या अंकावर. सुपर कामगिरी सध्या केली जाते मैदानाच्या आतमध्ये. इकडनं विकेट्स प्राप्त करावे लागतील. मागच्या मॅचचा विचार करता एनसीसी संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. 2 षटकामध्ये 29 धावा. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. पलटवार केला होता. त्यानंतर पुनश्च एकदा एनसीसी संघाने मात्र बाजी मारली गेली आणि विजयश्री प्राप्त केला गेला. या षटकामध्ये कुठला संघ विजयश्री प्राप्त करेल? एनसीसी नारंगी संघाचं या मॅच कडे लक्ष असेल कारण त्यांच्या अपोजिट या मॅच मधला विनिंग टीम असेल. खुलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने छेडछाडणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल. 9 चेंडूच्या आतापर्यंत समाप्ती झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 रन्स विदाउट लॉस. 14 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न केलाय. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात महेश. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी येते. तत्पूर्वी 2 धाबा ते परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धाब्याची टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय विदाउट लॉस. सध्या चांगली पार्टनरशिप रचतात हे दोन्ही फलंदाज. 16 धावा बिनबाद एकंदरीत आपण पाहू शकतात. ओमसाई डीजे सुपर डीजे वादन प्रदीपजी भोईर, कमलाकरजी भोईर प्रोप्रायटर आणि ऑपरेटर चांगली कामगिरी करतात. अंकुशजी पवार. फुटवर्कचा चांगला वापर यावेळेस केला जातोय आणि इथे मात्र काय घडलं जाईल तर आउट झाला का? सुपर सेल टिपला गेलाय आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. इथे मात्र कल्पेश मात्र बॅक टू द पॅव्हलिंग गॉन. मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आलाय. झेल टिपला होता सन्माननीय रुपेजी पाटील साहेबांच्या वतीनं आणि एक झेल कल्पेशने टिपला होता. त्यालाही 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलंय सध्या टीमची टोटल 16 या अंकावर. पहिला विकेट्स प्राप्त केलाय. एका बाजूने महेशने पहिलं षटक हाताळलं. धाबा खर्च केल्या 11. त्यानंतर विजयने चांगलं षटक हाताळलं गेले. आतापर्यंत 5 धाबा अवघ्या खर्च केल्यात. 1 विकेट्स प्राप्त केल्या. 5 चेंडूच्या समाप्तीखेर अंतिम चेंडू असेल. एक धाबी ती परिपूर्ण केली जाते. डीप वरून क्षेत्ररक्षक पुढे येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल.
हा ना करताना 2 धावा इथे परिपूर्ण होत आहेत आणि या 2 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 2 षटकाच्या समाप्ती अखेर 18 धावा 1 गडी बाद. परमेश्वरने जन्माला घातलंय. 18 धावा स्कोरबोर्डवर आता 24 चेंडू आहेत आणि 33 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 24 चेंडू 33 धावा एकंदर समीकरण असेल. गोल मार्कवर आला गोलंदाज विकास. आता करेल का आपल्या संघाचा विकास? झकास कामगिरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. एकावन्न विन आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल सुपर कामगिरी केली जाते. गोलंदाज मार्कवर विकास सध्या झकास कामगिरी करतोय. संघाचाही विकास करावा लागेल. विजयने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या त्यानंतर 1 विकेट प्राप्त केला. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर कमी उंची प्राप्त करते आणि कल्पेश पाटील मिस होत आहेत. सुपर कामगिरी जबरदस्त गोलंदाजी करतोय विकास. झक्कास कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. दोन्ही चेंडू डॉट सुपर. पुन्हा एकदा 51 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. पुन्हा एकदा शॉट फाईलिंग रिझर्व्ह क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 धाव रोखू शकत नाहीये. या सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 79 अंकावर. 19 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. दमछाक करावं लागते. एका बाजूने संकेत आणि कल्पेश पाटील. कल्पेशच्या पाटील बाजूने मात्र धावा आल्यात. संकेत फलंदाज मॅच विनिंग करून देईल का की विकास आपल्या संघाचा विकास करेल? डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न केलाय. सुपर कामगिरी करतोय विकासची कामगिरी झकास सुपर. 4 चेंडू मागे अवघी 1 धाव खर्च केलंय. सुपर ब्रिलियंट बॉलिंग. आणखीन एखादा विकेट्स प्राप्त करतायत तर वर्चस्व प्राप्त करतील. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव हा संघ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डिपोर्टला पुढे येतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न जरूर केला जाईल परंतु यावेळेस मात्र रेस्ट घेतली नाहीये. सिंगल येते. सिंगल स्कोर कार्ड ऑन पोहोचलाय. 20 रन स्कोरबोर्ड. 20 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. 31 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. अंतिम चेंडू असेल. 19 चेंडू 31 धावा स्कोरबोर्डवर. 21 आपण पाहू शकतायत. अंतिम चेंडू असेल. नवीन फलंदाज कल्पेश पाटील. पुन्हा एकदा डॉट. या षटकाचा विचार केला तर जवळजवळ डॉट चेंडू आला 4 आणि धावा खर्च केल्या फक्त 2. सुपर ब्रिलियंट बॉलिंग मिस्टर विकास. 3 षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 20 या अंकावर. आता येणारे 18 चेंडू 31 धाब्यांची आवश्यकता. षटकात आलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या परंतु स्वतःवर विश्वास दर्शवला गेलाय. मीही चांगली गोलंदाजी करू शकतोय कारण स्वतः कर्णधार एक चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. मिस्टर महेश गुलमार्कवर सज्ज होतात. 18 चेंडू 31 धाब्यांची आवश्यकता. इकडनं संकेतलाही चांगली कामगिरी करावी लागेल. धावा येतील. धावा मी बनवू शकतोय. आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा परंतु सुपर आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी होत आहे. पहिलं षटक जरी महागड ठरलं गेलं त्यानंतर विजयने षटक हाताळताना 7 धावा खर्च केल्या आणि विकासने काही झकास कामगिरी केली. फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज खुली मार्कवर पुन्हा एकदा महेश सज्ज होतोय. टीमची टोटल 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. 20 धावा स्कोरबोर्डवर लागतात. आता येणारे 17 चेंडू आहेत आणि 31 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. कारण संकेतलाही चांगली कामगिरी करावी लागेल कारण
कल्पेश पाटीलच्या बॅटमध्ये धावा आल्यात, परंतु तोही थोडा स्ट्रगल करतोय. गोलंदाज गुली मार्कवर पुन्हा एकदा संकेत समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट करावे लागेल. पण चांगली बॅटिंग लाईन तुमच्याकडे आहे, पण आत्मविश्वास दिसत नाहीये. संकेत थोडस बॅकफुटवर जाताना आपण पाहू शकतात. महेश सुद्धा चांगली गोलंदाजी सध्या करतोय. या बेस मात्र हा वाई सफर, परंतु इथे फटका फसला जातोय. सुपर झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक दुसरा धक्का लागतोय तो टीम आई जीवदानी कासपाडा या संघाला. टोटल झाले 20-31 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि चेंडू आहे तुमच्याकडे आता 15 चेंडू 31 धावाचं समीकरण. पहिले तिन्ही चेंडू पाहिले तर पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट्स आलाय. यावेळी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चिराग, परंतु इथे जादूजी चिराग इथे बघा अल्लाउद्दीनचा चिराग ठरावा लागेल. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या महेशने चांगलं दमछाक सोडलंय. पहिलं षटक हाताळताना 11 धावा खर्च केल्या होत्या. इकडनं मात्र 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाही, 1 विकेट प्राप्त केलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला बॅकअप येतोय, तत्पूर्वी सिंगल येईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21. 21 या अंकावर 30 धाब्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे तुमच्याकडे 14. मॅच संपला नाहीये. आणखीन एखादा हवाई सफर येतोय कल्पेश पाटीलच्या बॅटमधनं, तर कमबॅक करेल आई जीवदानी कासपाडा संघ. तर ही विकेट्स खूप महत्वाची असेल दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा ऑन साइड करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा शतरक्षक पुढे सरसावेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाहीये, रिस्क घेतली जात नाही, कारण कल्पेश पाटीलचे विकेट्स खूप महत्वाचे असेल. टीमची टोटल धाव पोहोचते 22 रन्स. 22 धाबा स्कोरबोर्डवर लागतायत. 29 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल आणि चेंडू आहे तुमच्याकडे 13. एका कुठल्या तरी खेळाडूला रिस्क घ्यावे लागेल, हवाई सफर घडवावे लागेल, तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. 22 धाबा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न, लॉंगऑफचा शतरक्षक पुढे सरसावतोय. एक धाव कंप्लीट केला तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा अगदी सहज पूर्ण केल्या जातात. आणि या 2 धाब्यांची टीमची टोटल साऊंड पोहोचेल ती 24 रन स्कोर कार्ड. 4 षटकाची समाप्ती 24 धाबा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. आता 12 चेंडू आहेत आणि 27 धाब्यांची आवश्यकता असेल. या एक छोटीशी झोन. इकडनं गिअर चेंज करावं लागेल, टॉप गिअरने प्रवास करावा लागेल आई जीवदानी कासपाडा संघाला, कारण मागची 2 षटकं पाहिली तर फक्त 2 षटका मागे धावा आल्या 6. आता 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज मार्कवर आला गोलंदाज पुन्हा एकदा विजय. आता विजयवर हल्ले चढवावे लागतील तरच आपल्या संघाला मिळेल विजय आई जीवदानी कासपाडा संघाला. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. इकडनं मात्र प्रहार करावा लागेल, एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे. यावेळेस मात्र
इथे फटका फसला गेलाय. कल्पेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. कल्पेश पाटील त्यानंतर मात्र थोडासा संघर्ष करत राहिला आणि इकडनं विकेट्स मात्र पतन झालंय. आता 11 चेंडू आहेत आणि 27 धावांची आवश्यकता असेल. मॅच संपला नाहीये. 1-2 हवाई सफर या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल आई जीवदानी गासपाडा संघ. दीपककडे चांगला अनुभव आहे. हा डिटर फलंदाज, परंतु इकडनं कमबॅक करावा लागेल. मॅच येऊ शकतोय. मॅच संपली नाहीये. 11-27 समीकरण. विजयने प्राप्त केला पहिला विकेट्स. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 1-2 हवाई सफर. मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय, परंतु फलंदाज दीपकलाही मात्र बेट केलं जातंय. बेट अँड वॉच करावा लागेल. 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 270च्या स्ट्राईक रेटनं तुम्हाला धावा उभ्या करावे लागतील. 1-2 मोठे हिट प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मिड विकेट रिजन मध्ये दीपक आल्या पावली माघारी परततोय. गॉन. तर हवाई सफरच घडवावी लागेल टीम आई जीवदानी गासपाडी संघाला. सध्या वर्चस्व प्राप्त केलंय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं. तर 9 चेंडू आहेत आणि 27 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 9-27 समीकरण. विजयने काही जबरदस्त कामगिरी केलंय. पहिल्या चेंडूवर कल्पेशला माघारी परतवलं, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर दीपकला माघारी परतवलं. यावेळेस सुद्धा स्विचचा फटका. सुपर चौकार आलाय. या चौकाराशी आत्मविश्वास वाढला जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 28. 8 चेंडू आहेत आणि 23 धाब्यांची आवश्यकता. 8-23 समीकरण. हवाई सफर एखादा असेल तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची अजूनही संधी असेल, परंतु प्रयत्न केलाय. कौतुक करावं लागेल. दुर्गेश बॅटमन आलाय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा विजय गोल मार्कवर सज्ज होतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्याची टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 30 रन्स. संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल. मैदानच्या आतमध्ये 30 धावा, स्कोरबोर्डवर 21 धाब्यांची आवश्यकता आहे आणि या 7 चेंडू तुमच्याकडे असतील. या चेंडूवर एखादा मोठा हवाई स्ट्रोक येईल तर या मॅच मध्ये कमबॅक करेल तो गासपाडा संघ. 7 चेंडू 21 धाब्यांची आवश्यकता. 7 मध्ये बनवायचे आहेत 21. यावेळेस स्ट्रेटच्या माध्यमातून महेश पुढे सरसावले जातात. सिंगल येईल. दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जातोय. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाब्याची टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 32 रन्स. आता येणारे 6 चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता असेल. या एक छोटीशी धून. हा पिक्चर आपण पाहिला होता, मराठी चित्रपट.
आता मात्र 6 चेंडू आहेत, 19 धावांची आवश्यकता असेल. अजय गोलंदाज मार्कवर आलाय. विजयने चांगली कामगिरी केलंय. आता अजय चांगली कामगिरी करेल का? 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 2 मोठे हिट. आता मात्र इकडनं 2 मोठे हिट या मॅच मध्ये कमबॅक करेल गोलंदाज मार्कवर अजय. प्रयत्न करावे लागतील. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातील. वन बाउंड क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट लागला जातोय. सुपर सुपर काही जबरदस्त हिट केला गेला होता, परंतु क्रीज मध्ये सेफ झालाय तो फलंदाज. 2 धाबा ऍड केल्या जातील. आता 5 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता असेल. प्रयत्न करावे लागतील. हवाई सफर इकडनं घडवावी लागेल तर या मॅच मध्ये जिंकण्याच्या संधी असतील. सिंगल डबलने विजयश्री प्राप्त करू शकणार नाहीयेत. प्रयत्न करावे लागतील. 17 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, परंतु अजूनही संधी असेल का? 4 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी. अभेचा झोत आहे. ताकद नजाकत सर्व काही तुम्हाला मात्र इथे पणाला लावावे लागेल. 4 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. आणखीन एखादा डॉट बॉल येईल तर थोडंसं प्रेशर असेल फलंदाजी करणाऱ्या संघावर. या चेंडूवर एखादा हवाई स्ट्रोक हवाई सफर करण्याचा प्रयत्न, परंतु महेश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडू आणि ते फलंदाज झालाय बाद. आवश्यकता असेल म्हणजे तिन्ही चेंडू तुम्हाला प्रहार करावा लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम म्हणजे तिन्ही चेंडूवर 3 हिट लावावा लागतील तर या मॅच जिंकू शकतोय. देवा आता देवाचा धावा करतील गासपाडा संघ. 3 चेंडूवर 3 लगातार षटकार. मॅच फिनिश होईल आणि तेजजी पाटील साहेबांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल. बघूया मॅच फिनिश. पैसे मालामाल होण्याची संधी आहे, परंतु ताकद कमी पडले. सिंगलने काम होणार नाहीये. 16 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत फक्त 2 चेंडू आणि 16 धावा असतील. कल्पेश आणि संकेत आपला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण घेऊन जा. सन्माननीय रुपेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावलं होतं झेलसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा अजय. 2 चेंडू 16 धावा. फुलटॉस चेंडू परंतु हवाई सफर घडवला नाहीये. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पलीकडे येतोय. चौकार 4. एक चेंडू आहे अंतिम आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं. स्विच इट आधी करायला हवा होता, परंतु आलाय अंतिम चेंडूवर चौकार. कालच्या दिवसात लावल्यास तर परवाच्या दिवसात तर 5000 रुपयाला असते. वेल प्लेट अँड हार्ड लक असेल आई जीवदानी गासपाडा. मी कल्पेश आणि संकेतला विनंती करेन आपण जो झेल टिपला होता त्यासाठी 1000 रुपये आणि क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. जे मात्र पारितोषिक लावलं होतं सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब शिरसाट यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलं. कल्पेश आपण या झेल टिपला होता आणि संकेत आपला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे.